सोलापूर उत्तर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग नागरिकांसाठी शाप की वरदान ठरत आहे असा सवाल विचारला जातोय। उत्तर तहसील कार्यालयाअंतर्गत उत्तर सोलापुरातील ग्रामीणसाठी पुरवठा विभाग कार्यरत आहे। या कार्यालयात तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानांवर नियंत्रण, तसंच नागरिकांच्या नवीन शिधापत्रिका, नाव कमी जास्त करणं, जीर्ण झालेल्या किंवा गहाळ झालेल्या कारणांचं नूतनीकरण करणं, तसंच रेशन दुकानातून धान्य सुविधा मिळण्यासाठी यंत्रणा आहे। याच कार्यालयातून नागरिकांचं काम प्राधान्यानं होणं अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीनं काम होताना पाहायला मिळत आहे। पुरवठा विभाग हा जरी ग्रामीण भागासाठी असला तरी पुरवठा कार्यालय हे शहरात असल्यानं बहुतांश नागरिकांना तालुक्यातून नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत। अनेक नागरिकांना आपल्या कुटुंबातील लग्न होऊन गेलेल्या विभक्त कुटुंब किंवा मृत व्यक्तीचं नाव कमी करण्यासाठी कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात। मात्र संबंधित कार्यालयात शिधापत्रिकेतून रितसर नाव कमी न करता कार्डात नावाची नोंद तशीच ठेवून फक्त ऑनलाईन नाव कमी करणं, तसंच कुटुंबातील प्रमुखाचं नाव दुरुस्त करणं, तसंच पूर्ण नाव न घेता फक्त अर्धवट नावाची नोंद करणं, अशा प्रकारे अतिशय चुकीच्या पद्धतीनं काम होत आहे। त्यानंतर नागरिकांना काम पूर्ण झालं असं सांगून दलालामार्फत 1000 किंवा 2000 रुपये इतका आर्थिक भुर्दंड माथी मारला जातो। आर्थिक पिळवणूक झालेला कार्डधारक जेव्हा रास्तभाव धान्य दुकानात येतो तेव्हा पॉस मशीनवर चुकीची दुरुस्ती झाल्याचं कळताच ग्राहक आणि दुकानदारामध्ये शाब्दिक चकमकी होतात। याबाबत रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं निवेदन देऊनही जाणीवपूर्वक कानाडोळा होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। ज्यावेळी शिधापत्रिकाधारक आपल्या कार्डातील नाव कमी जास्त किंवा दुबार करण्यासाठी अर्ज दाखल करतात त्याचवेळी त्या कार्डातील ऑनलाईन प्रक्रियेमधून दुरुस्ती होणं अपेक्षित असताना फक्त कुटुंब प्रमुखाचं नाव दुरुस्त केलं जातं। शिधापत्रिकेतील दुरुस्तीसाठी रोजंदारी बुडवून सोलापूर शहरात यावं लागतं, परंतु आल्यानंतरही अशा चुकीच्या पद्धतीची कामं शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारण्याचं काम संबंधित कार्यालयाकडून होत आहे। उत्तर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग जाणीवपूर्वक नागरिकांना वेठीस धरत असल्यानं संबंधित पुरवठा कार्यालय शिधापत्रिकाधारकांना शाप की वरदान हे कळण्यास मार्ग नाही। अशा चुकीच्या कामाला नेमका वरदहस्त कोणाचा, यावर कारवाई होणार का, भविष्यात होणाऱ्या कामात नेमकी सुधारणा होणार का, असा सवाल जनसामान्य शिधापत्रिकाधारकांमधून विचारला जात आहे।